आत्तापर्यंत तपस्सा तसा फारसा वेगळा उल्लेख केला जात नाही. याचं कारण ते चित्तमध्येच अंतर्भूत आहे असं मानलं जातं. तर आता चित्त म्हणजे काय? तर चित्त म्हणजे ज्ञानशक्ती. ठीक आहे. आणि तपस म्हणजे क्रियाशक्ती. चित्त तपस या दोन्हीचा एकत्रित उल्लेख चित्त असा केला जातो बरेच ठिकाणी. आणि ह्या दोन्हीलाच वेदांताच्या परिभाषेमध्ये चित्त शक्ती असंही म्हटलं जातं. चित्त शक्ती म्हणजे चित्त शक्ती असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या काय लक्षात आलं की ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती या हातात हात घालून जाणाऱ्या शक्ती आहेत. आपण काही अभ्यास करत असतो. बराच काळपर्यंत आपल्याला एखादं कोड सुटत नसतं किंवा आपल्याला नेमकं काय लिहिलंय ह्याच्यामध्ये हे कळत नसतं. आपण सगळे मित्रमैत्रिणी मिळून एकत्रित अभ्यास करतोय अशी कल्पना करा. आणि मग त्यातला जो मजकूर आहे तो त्याचा अर्थबोध काही होत नाहीये. प्रत्येक जण आपापला विचार करतोय, समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग त्यातल्या एखाद्या व्यक्तीला काहीतरी जाणवून जातं, काहीतरी प्रकाश पडतो डोक्यामध्ये आणि त्या व्यक्तीला त्याचा अर्थबोध होतो. म्हणजे काय झालं? ज्ञान होतं. आणि ज्ञान झाल्याबरोबर त्यातून जो आनंद निर्माण झाला त्या आनंदाची एक सहज स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणूया. त्यातून काय घडतं? ती व्यक्ती सांगायला लागते, हे बघा मला समजलंय काय आहे ते, मी सांगते तुम्हाला काय ते. असं म्हणून ती व्यक्ती स्वतःला जे ज्ञान झालेलं आहे ते तिच्या मित्रमैत्रिणींना पण समजावून सांगायला लागते. म्हणजेच त्यातून क्रियेचा उदय होतो, त्यातून कृती घडून येते. म्हणजे ज्ञान झालं की त्याच्या पाठोपाठ त्याला लगेच जोडून कृती घडते. आत्ता हे आपण उदाहरणासाठी घेतलं, पण दरवेळेला हे अशीच कृती घडायला पाहिजे हे काही आवश्यक नाही. वेगवेगळी कृती त्यातनं घडून येऊ शकेल, परंतु काहीतरी एक निर्मिती त्यातनं निर्माण होते. ठीक आहे. तेव्हा ज्ञान आणि क्रियाशक्ती ह्या दोन्ही शक्ती एकमेकांशी अतिशय निगडीत असल्यामुळे त्या क्रियाशक्तीचा उल्लेख न करता फक्त ज्ञानशक्तीचा म्हणजे चित्तचा उल्लेख केला जातोय असं आपल्याला आढळत आहे. पण आपल्याला हे आता एक गृहीत धरायचं आहे की चित्तमध्ये तपस हे अध्यारूत आहे.